एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। जय शिवराय मित्रांनो, भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी चेतन आयरे आणि आपल्यासोबत आहे राज बारुडे। तर मित्रांनो, आज बागलाण तालुक्यातील विष्टा या किल्ल्यावर आलो आहे। तर विष्टा हा किल्ला आपल्या समोर दिसतोय, तर चला आपण विष्टा किल्ल्याकडे जाऊया। शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर। तर मित्रांनो, आपण जो 3 टप्पा होता, 3 डोंगरांचा जो टप्पा होता विष्टा किल्ल्यावर येण्यासाठी, तो आता आपण पार केला आहे आणि सरळ आपण या पठाऱ्यात आलो आहे। तर इथून आपल्याला फर्स्टपणे विष्टा किल्ला दिसतोय, तर आपण विष्टा किल्ल्यावर जाणार आहोत। तर मित्रांनो, हा विष्टा किल्ला धुंडेश्वर रांगेत येतो। धुंडेश्वर रांगेमध्ये अजमेरा किल्ला, करा किल्ला, विष्टा किल्ला आणि दुंडा किल्ला। तर आपण दुंडा, अजमेरा आणि करा किल्ला झाल्यानंतर आपण विष्टा किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आहे। तर आता आपण विष्टा किल्ला जाऊया। विष्टा किल्ल्याची पहिली तटबंदी आपल्याला इथून दिसून येते। सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, विष्टा किल्ल्यावरून दिसणारा नजारा आणि जो राज बारुडे तो आज माझ्या समोर आहे। अतिशय सुंदर असं वातावरण। समोर दिसणारा फोपीर किल्ला, फोपीर डोंगर, सॉरी किल्ला झाला। सालेर, मुल्लेर, वांगी, टुंगी अतिशय दुरून दिसून राहिले। विष्टा किल्ल्यावरील वाड्यांचे ढासळलेले औषध आपल्याला दिसून येतं। अतिशय सुंदर असं दृश्य समोर दिसतं। मित्रांनो, आम्ही विष्टा किल्ला फिरल्यानंतर आम्हाला जे टाके होते ते सापडले नाही, कारण की आम्ही या विष्टा किल्ल्याची वाट चुकलो होतो। आम्हाला त्या वाटेने जायचं होतं, तर आम्ही या वाटेनं आलो। तर तुम्ही येताना इथून गावातील एखादा वाटेडे घ्या, जेणेकरून त्या किल्ल्याची सगळं माहिती त्यांना आहे असं एखादा वाटेडे करून घेऊ आणि तुम्ही किल्ला शेअर करा, कारण की इथं वाट चुकण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि आम्ही आज वाट चुकलो, त्यामुळे आम्हाला जे टाके आहेत किल्ल्यावरचे ते टाके आम्हाला बघायला भेटले नाही। तर मित्रांनो, वाईट वाटतं, पण ठीक आहे, चला आमचा किल्ला पूर्ण झालेला आहे। धन्यवाद। तर मित्रांनो, फायनली आपण विष्टा किल्ला फिरलो आहे आणि आपल्याबरोबर राज बारुडे यांनी आपली पूर्णपणे साथ दिली, त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद करतो। तर मित्रांनो, विष्टा किल्ला अतिशय दुर्मिळ आहे, म्हणजे इतिहासात त्यांचा उल्लेख केलेला नाही आहे, पण आज आपण या विष्टा किल्ल्यावर येऊन त्यांची ओळख आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, एवढंच आमचं ध्येय आहे। तर चला मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्कीच करा। धन्यवाद।
जय शिवराय.